नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक ऑफ MPSCवर. तर आपण सध्या आपली स्टेट बोर्ड सिरीज पाहत आहोत आणि या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपलं इयत्ता 12वीचा इतिहास सुरू आहे आणि 12वीच्या इतिहासाचं हे 8वं लेक्चर आहे. आणि याआधी आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 11वीचं जे इतिहास होतं ते कंप्लीट केलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर्स बघितले नसतील तर ते आपल्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही नक्की बघू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. आज आपण आधुनिक जगाचा इतिहास बदलून टाकणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेचा अभ्यास करणार आहोत. ते म्हणजेच पहिले महायुद्ध. सन 1914 ते 1918 या कालावधीत झालेल्या या युद्धाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. युरोपमधील मोठ्या राष्ट्रांमध्ये औद्योगिक बाजारपेठा, कच्चा माल आणि नवीन वसाहती मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू होती. ही स्पर्धाच पुढे एका भयंकर युद्धात परिवर्तित झाली. या युद्धाची ठिणगी पडली ती 28 जून 1914 रोजी आणि ऑस्ट्रिया हंगेरीच्या युवराज आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याच्या पत्नीची सर्बियामध्ये हत्या करण्यात आली. आणि या घटनेनंतर युरोपातील तणाव अधिकच वाढला आणि अखेर पहिले महायुद्ध सुरू झाले. या युद्धात 2 प्रमुख गट तयार झाले होते. पहिल्या गटातला अक्ष राष्ट्रे किंवा सेंट्रल पॉवर्स म्हटले जात होते आणि यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, तुर्कस्तान आणि बल्गेरिया यांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटाला दोस्त राष्ट्र किंवा अलाइड पॉवर्स असे म्हटले जायचं आणि या गटात इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि नंतर इटली तसेच अमेरिका सहभागी झाली. युद्धादरम्यान 1916 उत्तर समुद्रातील जेटलंड येथे जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात एक महत्त्वाची नाविक लढाई झाली. या लढाईत जर्मन आरमारला मोठा फटका बसला. अखेर 1918 युद्ध संपले आणि त्यानंतर वर्सायच्या तहामध्ये युद्धाच्या अटी निश्चित करण्यात आल्या. आणि युद्धानंतर जगात शांतता टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या पुढाकाराने राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. जरी ही कल्पना अमेरिकेची होती तरी अमेरिका स्वतः राष्ट्रसंघाची सदस्य बनली नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे पहिले महायुद्ध हे केवळ 2 गटांमधील संघर्ष नव्हते, तर त्याने पुढील अनेक दशकांसाठी जागतिक राजकारणाची दिशा बदलून टाकली. पहिल्या महायुद्धात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्या काळात भारत हा ब्रिटिश साम्राज्याची वसाहत असल्यामुळे भारतीय जनतेची संमती न घेता भारताला या युद्धात सहभागी करण्यात आले. युद्धासाठी केवळ सैनिकच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौतिक मदतही भारताकडून देण्यात आली. आणि 1919 ते 20 पर्यंत भारताने ब्रिटिश सरकारला तब्बल 19 अब्ज रुपयांची आर्थिक मदत केली होती, जी त्या काळासाठी प्रचंड मोठी रक्कम मानली जाते. आणि युद्धादरम्यान भारतातून सुमारे 10,96,000 म्हणजेच जवळपास 11 लाख सैनिक विविध आघाड्यांवर पाठवण्यात आले. हे सैनिक जगातील अनेक रणांगणांवर शौर्याने लढले आणि यामध्ये सर्वाधिक सैनिक मेसोपोटेमिया म्हणजेच आजच्या इराक भागात पाठवण्यात आले. आणि या आघाडीवर तब्बल 6,75,000हून अधिक भारतीय सैनिकांनी सेवा बजावली. त्यानंतर इजिप्तमध्ये सुमारे 1,44,000, तर फ्रान्समध्ये 1,38,000 आणि पूर्व आफ्रिकेत जवळपास 48,000 भारतीय सैनिक तैनात करण्यात आले होते. भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत ब्रिटन सरकारने 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला. हा सन्मान मिळवणे त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात होते. आणि फक्त सैनिकच नव्हे तर युद्धासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचाही पुरवठा भारताने मोठ्या प्रमाणावर केला. 1918च्या अखेरपर्यंत भारतातून दारुगोळा, कापड, जूट, तंबू, इमारती लाकूड आणि रेल्वेसाठी आवश्यक साधने अशा जवळपास 1,40,00,000 रुपयांच्या युद्धसामग्रीची निर्यात करण्यात आली. म्हणजेच पहिले महायुद्ध हे जरी युरोपमध्ये सुरू झाले तरी त्याचा भार भारताने मोठ्या प्रमाणावर उचलला. भारतीय सैनिकांचे योगदान, आर्थिक मदत आणि युद्धसामग्रीचा पुरवठा यामुळे ब्रिटिश साम्राज्याला युद्धात मोठी ताकद मिळाली. पहिल्या महायुद्धाचा भारतावर केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांवरही मोठा परिणाम झाला. सर्वप्रथम या युद्धामुळे भारतातील औद्योगिकरणाला मोठी चालना मिळाली. युद्धासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची मागणी वाढल्याने लोखंड, पोलाद, कोळसा आणि खाण उद्योगांचा झपाट्याने विकास झाला. युद्ध संपल्यानंतरही या औद्योगिक वाढीचा परिणाम दिसून आला आणि भारतात मोटार वाहतूक तसेच वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. मात्र या विकासासोबतच अनेक आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या. युद्धकाळात
आणि त्यानंतर भारतीय व्यापाराला मोठा फटका बसला. भारताच्या निर्यात व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची घट झाली, ज्याचा परिणाम व्यापारी आणि उत्पादक वर्गावर झाला. युद्धामुळे देशात गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले. शेतीमालाच्या किमती घसरल्या आणि शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. दुसरीकडे औद्योगिक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सामान्य जनतेवरील आर्थिक भार अधिकच वाढला. याच काळात भारतातून मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य इंग्लंड आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांना पाठवण्यात आले. परिणामी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलनामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आणि महागाईने सर्वसामान्यांचे जीवन कठीण बनले. पहिल्या महायुद्धाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजेच भारतीय नेते आणि सैनिकांच्या मनात निर्माण झालेली जागृती. युरोपमधील आधुनिक युद्धपद्धती आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री पाहिल्यानंतर भारतीय सैन्याच्या मर्यादा स्पष्टपणे समोर आल्या. भारतीय सैन्याकडे पुरेशी विमाने, आधुनिक यांत्रिक साधने, प्रगत तोफखाना, वैद्यकीय सुविधा आणि राखीव युद्धसामग्रीचा अभाव असल्याचे दिसून आले. या उणीवांची जाणीव भारतीय नेतृत्वाला झाली आणि पुढील काळात सैन्य आणि प्रशासनातील सुधारणांची मागणी अधिक तीव्र झाली. अशा प्रकारे पहिले महायुद्ध भारतासाठी एका बाजूला औद्योगिक विकासाचे दार उघडणारे ठरले, तर दुसऱ्या बाजूला आर्थिक संकट, महागाई आणि प्रशासनातील उणीवा अधोरेखित करणारेही ठरले. पहिल्या महायुद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. मात्र या युद्धामुळे भारतीय लष्करातील अनेक उणीवा देखील स्पष्टपणे समोर आल्या. भारतीय सैन्याकडे आधुनिक शस्त्रसामग्री, प्रगत प्रशिक्षण आणि उच्च पदांवर जाण्याचा संधीचा अभाव होता. या परिस्थितीची दखल घेत ब्रिटिश सरकारने लष्करी सुधारणांसाठी एक समिती नेमली. सन 1917 मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड चेम्सफर्ड आणि भारतविषयक सेक्रेटरी आणि स्टेट एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांनी संयुक्तपणे एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला. हा अहवाल मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड अहवाल म्हणून ओळखला जातो. या अहवालामध्ये भारतीय सैनिकांना अधिक संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि सैन्यातील पदे देताना जात, वंश किंवा धर्म यांचा विचार केला जाणार नाही असेही जाहीर सांगण्यात आले. तसेच इंग्लंडमधील प्रसिद्ध स्टँडहर्ट लष्करी अकॅडमीच्या धर्तीवर भारतातही लष्करी अकॅडमीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या अकॅडमीमध्ये भारतीय तरुणांसाठी विशेष जागा राखीव ठेवण्याचे ठरले. आणि इंदूर येथील लष्करी महाविद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना किंग्स कमिशन देण्याची तरतूद करण्यात आली आणि यामुळे भारतीयांना सैन्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला. याशिवाय प्रादेशिक सैन्य अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यावर भर देण्यात आला आणि आता बदलत्या युद्धतंत्रानुसार घोडदळाचे महत्त्व कमी होत असल्याने त्यात कपात करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या सुधारणांचा परिणाम पुढील काळात दिसून आला. सन 1921 मध्ये भारतात युद्धोपयोगी वस्तू आणि पुरवठा यांसाठी स्वतंत्र खाते सुरू करण्यात आले आणि तसेच भारतीय वायुसेनेच्या विकासाला चालना मिळाली आणि भारतीय नौदलाने इराणच्या आखातात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. अशा प्रकारे मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड अहवालाने भारतीय लष्करांच्या आधुनिकीकरणाचा प्रक्रिया सुरू केली आणि भारतीयांना सैन्यात अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि दूरदर्शी होती. त्यांना हे समजले होते की युद्धानंतरच्या जगात भारताचे स्थान काय असावे याचा विचार आतापासूनच करावा लागणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या केसरी वृत्तपत्रातील लेख आणि भाषणांमधून भारतीय संरक्षण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची मागणी केली. विशेषतः वायुसेनेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच भारतीय सैनिकांना अधिकारी पदावर नियुक्त करताना होणारा जातीय आणि वांशिक भेदभाव बंद करण्याचा त्यांनी ठाम आग्रह धरला. याच काळात टिळक, महात्मा गांधी आणि इतर अनेक राष्ट्रीय नेत्यांनी ब्रिटिशांना युद्धात मदत करण्याची भूमिका स्वीकारली. त्यामागील विचार असा होता की जर भारतीयांनी युद्धकाळात सहकार्य केले तर युद्धानंतर ब्रिटिश सरकार भारताला स्वराज्याकडे नेणाऱ्या सुधारणा देईल. मात्र काही नेत्यांनी या परिस्थितीकडे अधिक वास्तववादी दृष्टीने पाहिले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या कन्या इंदिरा गांधी यांना लिहिलेल्या पत्रात एक अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवले होते. ते म्हणतात, हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते, हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीणीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. या एका वाक्यात भारताच्या तत्कालीन राजकीय स्थितीचे अचूक चित्रण दिसून येते. आणि या काळातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच कामागाटा मारू जहाज प्रकरण. बाबा गुरुदित सिंग
यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगारांना घेऊन हे जहाज कॅनडाकडे गेले होते. मात्र कॅनडा सरकारने भारतीय प्रवाशांना तेथे उतरू दिले नाही. अखेर हे जहाज भारतात परत आले. कोलकात्याजवळील बजबज बंदरात पोहोचल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला. या घटनेत सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला आणि या अन्यायकारक घटनेमुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आणि ब्रिटिशांविरोधातील भावना अधिक तीव्र झाल्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय राष्ट्रवादाचे एक वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. जर्मनीचा राष्ट्रवाद हा विस्तारवादी आणि आक्रमक स्वरूपाचा होता. त्याउलट भारतीय राष्ट्रवादाचा उद्देश इतरांवर सत्ता गाजवणे नव्हता, तर स्वतःची गुलामगिरी संपवून स्वातंत्र्य मिळवणे हा होता. इतकेच नव्हे तर भारतीय राष्ट्रवादी चळवळींनी जगभरातील लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जनतेला नैतिक पाठिंबा दिला. त्यामुळे भारतीय राष्ट्रवाद हा मानवतावादी, लोकशाहीवादी आणि स्वातंत्र्यप्रेमी स्वरूपाचा मानला जातो. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय नेत्यांनी केवळ तत्कालीन परिस्थितीचा विचार केला नाही, तर भारताच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचाही पायाभरणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केवळ राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत नव्हती, तर देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबतही स्पष्ट आणि दूरदर्शी भूमिका मांडत होती. काँग्रेसचे मत होते की भारताच्या नागरिकांना आत्मरक्षण आणि देशरक्षणासाठी लष्करी शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे भारतीय तरुणांमध्ये शिस्त, संघटन शक्ती आणि राष्ट्रीय भावना अधिक दृढ होईल. यासाठी काँग्रेसने प्रादेशिक सैन्य दलात भारतीय तरुणांना प्रवेश देण्याची मागणी केली होती. तसेच राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यातील वरिष्ठ अधिकारी पदांवर भारतीयांची नियुक्ती व्हावी असा आग्रही सातत्याने धरला. काँग्रेसने भारतात संरक्षण विद्यालय म्हणजेच मिलिटरी स्कूल स्थापन करण्याची मागणी केली. याशिवाय लोकसेना आणि विविध सेवाभावी दले उभारून देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यावर भर दिला. आणखी एक महत्त्वाची मागणी म्हणजेच भारताच्या संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चाचा काही भाग ब्रिटिश सरकारने स्वतः उचलावा, कारण भारतावर संरक्षणाचा वाढता आर्थिक भार पडत होता. आणि आता पाहूया पहिल्या महायुद्धात आणि भारतीय उद्योगांनी दिलेले योगदान. तर या काळात इराक, इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकातील रणांगणांवर ब्रिटिश आणि दोस्त राष्ट्राच्या सैन्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात रेल्वेवर अवलंबून होत्या. त्यामुळे पोलादी रेल्वे रुळांची प्रचंड मागणी झाली होती. यावेळी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजेच टिस्कोने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीच्या कामगारांनी आणि अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सुमारे 1500 मैल लांबीचे पोलादी रेल्वे रूळ तयार करून ब्रिटिश सरकारला पुरवले. या योगदानाचे महत्त्व इतके मोठे होते की जानेवारी 1919 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड यांनी स्वतः टिस्को कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की दोस्त राष्ट्रांच्या विजयांमध्ये भारताने पुरवलेल्या पोलादी रेल्वे रुळाचा मोठा वाटा आहे. अशा प्रकारे पहिल्या महायुद्धात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण धोरणे मांडली, तर भारतीय उद्योगांनी आपल्या उत्पादन क्षमतेच्या जोरावर जागतिक युद्धात महत्त्वाचे योगदान दिले. मित्रांनो, आता आपण इतिहासातील सर्वात विध्वंसक संघर्ष मानला जाणाऱ्या दुसऱ्या महायुद्धाकडे वळणार आहोत. तर सन 1939 ते 1945 या कालावधीत झालेले दुसरे महायुद्ध हे पहिले महायुद्धापेक्षा अधिक व्यापक आणि अधिक रक्तरंजित आणि अधिक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होते. या युद्धात जगातील बहुतेक राष्ट्रे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झाली होती. या युद्धामागे अनेक कारणे होती. पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी स्थापन झालेला राष्ट्रसंघ प्रभावी ठरत नाही. दुसरीकडे जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाचा उदय झाला. हिटलरने वर्सायच्या तहातील निर्बंध नाकारून जर्मनीची लष्करी शक्ती प्रचंड वाढवण्यास सुरुवात केली. युद्धाची खरी ठिणगी पडली ती हिटलरच्या विस्तारवादी धोरणामुळे. 1938 त्याने चेकोस्लोवाकियातील सुटेडन प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीने तटस्थ पोलंडवर आक्रमण केले आणि या घटनेनंतर इंग्लंड आणि फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले आणि दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जर्मनीची घोडदौड सुरू होती. जर्मन सैन्याच्या अतिशय वेगवान आणि प्रभावी युद्धतंत्राचा वापर करून पोलंड, डेन्मार्क, नॉर्वे, हॉलंड आणि बेल्जियमवर विजय मिळवला. त्यानंतर फ्रान्ससारख्या बलाढ्य राष्ट्रालाही जर्मनीसमोर शरणागती पत्करावी लागली आणि या काळात एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच डंकर्कची लष्करी हालचाल
तर मे 1940मध्ये फ्रान्समधील डंकर्क येथे जवळपास 2.5 लाख ब्रिटिश सैनिक जर्मन सैन्याने वेढले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. मात्र इंग्लंडने विलक्षण नियोजन आणि धाडस दाखवत या सैनिकांना सुरक्षितपणे समुद्रमार्गे बाहेर काढले आणि इतिहासात ही घटना डंकर्क इव्हॅक्युएशन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याच काळात इंग्लंडमध्ये राजकीय बदलही घडले. नेव्हिल चेंबरलेन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी विन्स्टन चर्चिल यांनी सूत्रे हाती घेतली आणि चर्चिल यांच्या नेतृत्वाने इंग्लंडला नवसंजीवनी मिळाली. युद्धाचा निर्णायक टप्पा आला तो रशियातील स्टॅलिनग्राडच्या लढाईत. हिटलरने रशियासोबतचा अनाक्रमणाचा करार मोडून सोव्हिएत संघावर हल्ला केला आणि सुरुवातीला जर्मन सैन्याने मोठी प्रगती केली, पण स्टॅलिनग्राड येथे त्याच्या जबरदस्त प्रतिकाराचा सामना करावा लागला आणि मार्शल जॉर्जी झुकॉव यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत सैन्याने जर्मनीच्या सुमारे 3 लाख सैनिकांना वेढून पराभूत केले. स्टॅलिनग्राडची ही लढाई दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानले जाते. यानंतर जर्मनीच्या पराभवाची सुरुवात झाली आणि अखेर मित्रराष्ट्रांच्या सततच्या आक्रमणांमुळे जर्मनीची शक्ती खचली. मे 1945मध्ये बर्लिनचा पाडाव झाला आणि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याने पाहून ॲडॉल्फ हिटलरने आत्महत्या केली. अशा प्रकारे युरोपमधील घडामोडींनी दुसऱ्या महायुद्धाची दिशा ठरवली आणि जगाच्या इतिहासाला एक नवे वळण दिले. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाचा आणखी एक महत्त्वाचा अध्याय म्हणजेच आशियाई आघाडी. युरोपमध्ये युद्ध सुरू असतानाच आशियामध्ये संघर्ष अधिक तीव्र होत होता. सन 1941मध्ये जपानने जर्मनी आणि इटलीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला आणि त्या काळात जपानची महत्त्वाकांक्षा आशियातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य बनण्याची होती. 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या महत्त्वाच्या नाविक तळावर अचानक आणि भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या अनेक युद्धनौका आणि विमाने नष्ट झाली. पर्ल हार्बरवरील या हल्ल्यामुळे अमेरिका संतप्त झाली आणि तिने अधिकृतपणे दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला. यानंतर युद्धाचे स्वरूप अधिक व्यापक आणि निर्णायक बनले. युद्धात सहभागी झाल्यानंतर जपानने आशियातील अनेक प्रदेशांवर वेगाने विजय मिळवला. फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया आणि सिंगापूर यांसारखे महत्त्वाचे प्रदेश जपानच्या ताब्यात गेले आणि जपानी सैन्याची प्रगती इतकी वेगवान होती की त्यांनी भारताच्या सीमेजवळील आसाम, आरकान आणि इफाळ परिसरापर्यंत धडक मारली. त्यामुळे भारताच्या सुरक्षेसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र कालांतराने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्रराष्ट्रांनी जपानवर जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आणि जपानची लष्करी शक्ती कमी होत गेली. तरीही जपान शरणागती स्वीकारण्यास तयार नव्हता आणि अखेरीस युद्ध लवकर संपवण्यासाठी अमेरिकेने इतिहासातील सर्वात विनाशकारी निर्णय घेतला. ऑगस्ट 1945मध्ये जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला, तर 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकण्यात आला. या 2 हल्ल्यांमुळे प्रचंड मानवी आणि भौतिक हानी झाली. लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि दोन्ही शहरे जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या अभूतपूर्व विनाशानंतर जपानने अखेर शरणागती पत्करली. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने अधिकृतपणे आत्मसमर्पण केले आणि 6 वर्षे चाललेले दुसरे महायुद्ध संपुष्टात आले. आणि अशा प्रकारे पर्ल हार्बरपासून हिरोशिमा नागासाकीपर्यंतचा प्रवास ह्या दुसऱ्या महायुद्धातील आशियाई आघाडीचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायाचा टप्पा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने केवळ ब्रिटिश साम्राज्याचा भाग म्हणून सहभाग घेतला नाही, तर आपल्या सैनिकांच्या शौर्याने जगभरातील वेगळी ओळख निर्माण केली. या युद्धात भारतीय सैन्याने अनेक महत्त्वाच्या रणांगणांवर लढत दिली. उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, इराण, ग्रीस, म्यानमार आणि मलाया या प्रदेशांमध्ये भारतीय सैनिकांनी धैर्याने युद्ध केले आणि युद्ध संपल्यानंतरही त्यांचे कार्य थांबले नाही. मलाया, इंडोनेशिया आणि चीनच्या पूर्वरचना आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या कामातही भारतीय सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय लष्कराच्या 3 दलांनी या युद्धात उल्लेखनीय कामगिरी केली आणि भारतीय वायुसेनेने आसाम आणि म्यानमारच्या लढ्यांमध्ये शत्रूविरुद्ध प्रभावी कारवाया सुरू केल्या आणि भारतीय नौसेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात समुद्री सुरक्षा आणि युद्ध मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. मात्र या युद्धामध्ये भारताचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक शोषणही सुरू होते. ब्रिटिश सरकारने भारतीय संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर
वापर सुरू केला आणि सुरुंग रणगाड्यांसाठी लागणारे साहित्य, जहाजांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक वस्तू, रेल्वेचे डबे, अन्नधान्य, तंबू, बूट, औषधे आणि दारुगोळा यांचा पुरवठा भारतातून मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या सर्व परिस्थिती भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याची दखल जगाने घेतली. दुसऱ्या महायुद्धात अतुलनीय धाडस आणि पराक्रम गाजवणाऱ्या 31 भारतीय सैनिक आणि अधिकाऱ्यांना ब्रिटनचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आला आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजेच या वीरांमध्ये आपल्या राज्यातील 2 शूर सैनिकांचा समावेश होता. पहिले होते नाईक यशवंत घाडगे, जे 5व्या मराठा लाईट इन्फंट्रीचे सैनिक होते आणि रणांगणावर त्यांनी दाखवलेले अदम्य साहस आजही प्रेरणादायी मानले जाते. दुसरे होते सैनिक ते म्हणजेच नामदेवराव जाधव आणि ते देखील 5व्या मराठा लाईट्स इन्फंट्रीचे सदस्य होते आणि त्यांच्या असामान्य शौर्यामुळे त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च सन्मान मिळाला आणि या वीर सैनिकांच्या पराक्रमामुळे महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जागतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धात भारताने सैनिक संसाधने आणि औद्योगिक उत्पादनांच्या माध्यमातून मोठे योगदान दिले, तर भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने जगभरात देशाचा गौरव वाढवला. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाचा भारतावर सर्वात मोठा परिणाम राजकीय क्षेत्रात झाला. याच काळात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली. सन 1939मध्ये जर्मनीने युद्ध सुरू केल्यानंतर तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय जनतेची किंवा भारतीय नेत्यांची कोणतीही संमती न घेता भारताचा युद्धातील सहभाग जाहीर केला. या निर्णयामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे मत स्पष्ट होते. जसा त्यांचा हिटलरच्या नाझीवादाला विरोध होता, तसाच विरोध ब्रिटिश साम्राज्यवादालाही होता. काँग्रेसने ब्रिटिश सरकारला स्पष्टपणे सांगितले की जर इंग्लंड खरोखरच लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी युद्ध लढत असेल तर सर्वप्रथम भारताला स्वातंत्र्य द्यावे. स्वतंत्र भारतच युद्धात सहकार्य करण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली. मात्र व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी युद्ध संपेपर्यंत कोणतेही ठोस राजकीय हमी देण्यास नकार दिला. त्यामुळे निषेध म्हणून काँग्रेसने ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि विविध प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. या काळात स्वातंत्र्य लढ्याचा आणखी एक महत्त्वाचा अध्याय लिहिला गेला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेची उभारणी झाली. आझाद हिंद फौजेने भारताच्या पूर्व सीमेवर ब्रिटिश सैन्याविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला आणि त्यांच्या घोषणांनी आणि बलिदानाने भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला आणखी प्रखर झाली. दरम्यान 1945मध्ये दुसरे महायुद्ध संपले, पण या युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणावर खिळखिळी झाली होती. युद्धाचा प्रचंड खर्च, मनुष्यहानी आणि भारतातील वाढता असंतोष यामुळे ब्रिटिश सरकारला हे स्पष्टपणे जाणवले की भारतावर दीर्घकाळ राज्य करणे आता शक्य नाही. भारतीय जनता, स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय सैन्यात वाढत असलेल्या राष्ट्रवादी भावनांमुळे अखेरीस ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतिहासकार दुसऱ्या महायुद्धाला भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग वेगाने खुला करणारी घटना मानतात. याच युद्धानंतर जागतिक शांतता आणि सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन्सची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ स्थापन झाला होता, तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. या नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भारतानेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. अशा प्रकारे पहिले आणि दुसरे महायुद्ध ही केवळ जागतिक युद्धे नव्हती, तर त्यांनी भारताच्या राजकीय आणि आर्थिक सामाजिक इतिहासाला नवे वळण दिले आणि अखेरीस भारताच्या स्वातंत्र्याला प्रवासाला गती दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केवळ नेत्यांनीच नव्हे तर काही भारतीय डॉक्टरांनीही मानवतेसाठी अतुलनीय योगदान दिले. अशाच एका महान व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजेच डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये सेवाभाव आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. सन 1937मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले. या युद्धात हजारो चीनी सैनिक जखमी झाले होते आणि वैद्यकीय मदतीची तीव्र गरज निर्माण झाली होती. चीन सरकारच्या विनंतीनुसार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतातून 5 डॉक्टरांचे विशेष वैद्यकीय पथक चीनमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. या पथकातील सर्वात प्रमुख सदस्य होते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी जखमी सैनिकांची सेवा करण्याचे महान कार्य सुरू केले.
दिवसरात्र विश्रांतीची पर्वा न करता त्यांनी हजारो सैनिकांवर उपचार केले. रणांगणाजवळील अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी सलग 5 वर्षे मानवतेची सेवा दिली. या सेवा हेच त्यांचे कर्तव्य त्यांनी मानले आणि डॉक्टर कोटणीस अनेक साथीच्या रोगांशी देखील लढत होते. प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांची प्रकृती खालावली. अखेर 9 डिसेंबर 1942 रोजी चीनमध्येच त्यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या त्यागाने आणि सेवाभावाने भारत आणि चीन यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले. डॉक्टर कोटणीस यांचे जीवन इतके प्रेरणादायी होते की प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटामुळे त्यांचे कार्य देशभरातील जनतेपर्यंत पोहोचले. आजही सोलापूर येथील त्यांचे मूळ घर स्मारक आणि संग्रहालय म्हणून जतन करण्यात आले आहे. इथे त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू आणि आठवणी जपल्या आहेत. डॉक्टर कोटणीस यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यामुळे ते केवळ एक डॉक्टर नव्हते तर भारताचा सेवाभाव, त्याग आणि मानवतेचे जिवंत प्रतीक होते. मित्रांनो, रणांगणावर शस्त्र घेऊन लढणारे सैनिक जितके महान असतात तितकेच जखमींचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करणारे डॉक्टर कोटणीसांसारखे डॉक्टरही महान असतात. याच प्रेरणादायी संदेशातून आपण आजचा हा महत्त्वाचा विशेष इथे पूर्ण करतो आहे. तर आता बघूया पुढील माहिती. मित्रांनो, आता आपण अशा एका भारतीय सैनिकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचे नाव भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजेच फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सॅम मॅनेकशॉ हे भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ते 17 इन्फंट्री डिव्हिजनमध्ये म्यानमार आघाडीवर जपानी सैन्याविरुद्ध लढत होते. म्यानमारमधील युद्ध अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. दाट जंगले, प्रतिकूल हवामान आणि सततचे जपानी हल्ले यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. याच काळात धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीतांग ब्रिजच्या रक्षणासाठी आणि ताब्यासाठी घनघोर लढाई सुरू झाली. या रणसंग्रामात सॅम मॅनेकशॉ यांना आपल्या सैनिकांचे नेतृत्व अतिशय धाडसाने केले. युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी मशीन गनमधून प्रचंड गोळीबार केला. या गोळीबारात सॅम मॅनेकशॉ यांच्या शरीरात तब्बल 9 गोळ्या घुसल्या. सामान्य माणूस अशा परिस्थितीत लढणे तर दूरच पण जिवंत राहण्याचीही आशा सोडून देईल. मात्र सॅम मॅनेकशॉ यांनी असामान्य धैर्य दाखवत माघार घेण्यास नकार दिला. त्यांच्या शौर्याने प्रभावित होऊन त्यांचे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल D.T. कोवान यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या छातीवर असलेले मिलिटरी क्रॉसचे प्रतिष्ठेचे शौर्य पदक काढले आणि रणांगणातच सॅम मॅनेकशॉ यांच्या छातीवर लावले. या घटनेचे विशेष महत्त्व असे की हे पदक केवळ जिवंत आणि शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांनाच दिले जाते. त्यामुळे त्या क्षणीच त्यांच्या पराक्रमाची अधिकृत दखल घेण्यात आली होती. विशेष म्हणजेच इतक्या गंभीर जखमा होऊनही सॅम मॅनेकशॉ मृत्यूच्या दारातून परत आले आणि पूर्णपणे बरे झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतीय सैन्यात विशेष महत्त्वाची पदे सांभाळली आणि आपल्या नेतृत्व गुणांनी भारतीय लष्कराला नवी दिशा दिली. याच कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वतंत्र भारताचे पहिले फील्ड मार्शल बनले. भारतीय लष्करातील सर्वोच्च पद असून हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते. सॅम मॅनेकशॉ यांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. ते म्हणजे खरा नेता तोच जो संकटाच्या काळात सर्वात पुढे उभा राहतो आणि आपल्याला धैर्याने इतरांना प्रेरणा देतो. म्हणूनच फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक मानले जातात. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.